बाजारपेठेतील प्रवेशद्वार ते मुथूट फायनान्स, विठ्ठल स्वीट ते TCI परिसरातील टप्प्याटप्प्यात रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खात्याने ऐन पावसाळ्यात रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सुरुवात केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जाते. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा हा सर्वात मोठा औद्योगिक परिसर असून या परिसरात ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातून शालेय विद्यार्थ्यांसह कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. सार्वजनिक बांधकाम खात्याने ऐन पावसाळ्यात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू केल्यामुळे वाहतूक कोंडी, वाहन चालकांसह शालेय विद्यार्थी, कामगार वर्ग यांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागत आहे. दांडापट्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून हा रस्ता सुस्थितीत व्हावा म्हणून विविध वर्तमानपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्यात. मात्र संबंधित प्रशासनाने याबाबत कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही. अखेर येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी रस्ता रोको आंदोलनही केले, तरी देखील प्रशासनाने गेले अनेक वर्ष चालढकलपणा केला. एप्रिल-मे महिन्यात रस्त्याच्या कामाला जर सुरुवात केली असती तर आज हा त्रास शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागला नसता. परंतु संबंधित प्रशासनाला उशिराने सुचलेले हे शहाणपण असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या परिसरात सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. आज आपण इथे बघत आहोत की मोपाडा ते दांडपट्टा या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे, इथे प्रशासनाला वारंवार तक्रार करून सुद्धा याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. आज ऐन पावसाच्या टायमावरती त्यांनी जे काम चालू केलेलं आहे त्याचा प्रचंड त्रास विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि वयोवृद्धांना होत आहे. याच्याकडे आज काम चालू असताना इथे प्रशासनाचा कुठलाही व्यक्ती इथे उपस्थित नाही आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्यांना ट्रॅफिकला एवढं प्रचंड मनस्ताप होत आहे की त्यांना इथून 20 मिनिटं 2 मिनिटाचा रस्ता क्रॉस करायला 15 ते 20 मिनिटं जाते. आज मोपाडा मार्केट बघितलं तर तिथे पण तीच परिस्थिती आहे. आणि इथे 46 स्वीटपर्यंत जो त्यांनी काम चालू केलेलं आहे ते लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उशिराने का होत नाही, पण सरकारला याची जाग आली त्याच्याबद्दल मी सरकारचे आभार व्यक्त करते. पण हेच काम त्यांनी आता चालू करण्याच्या पेक्षा एप्रिल-मे महिन्यामध्ये जेव्हा सुट्ट्या असतात त्यावेळेस चालू केलं असतं तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.